मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, महाराष्ट्रात शेती आणि पशुपालन हे अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत। त्यात बकरी पालन हे एक फायदेशीर आणि कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय आहे। बकरी पालनातून दूध, मांस आणि खत मिळतं, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न सुद्धा मिळतं। मग आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत असतात, ज्यात बकरी फार्म सुरू करण्यासाठी अनुदान दिले जातं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बकरी पालन अनुदानाची योजना आणि फायद्याबद्दल सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर ही माहिती 2025 आणि 2026 च्या नवीनतम अपडेट्सवर आधारित असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला योग्य दिशा मिळेल। तर मित्रांनो, बकरी पालनासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, बकरी पालनासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील आणि यासाठी पात्रता काय असणार आहेत, या संदर्भात निकष काय आहे। मित्रांनो, या संदर्भातील संपूर्ण अपडेट माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळं मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या, कारण आपल्या या युट्यूब चॅनलवर शेती संदर्भातील शासकीय योजनेचे व्हिडिओ आपण फ्री मध्ये दाखवण्याचं काम करत असतो। मित्रांनो, आता बकरी पालनासाठी काही निकष सुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तर आता बकरी पालनासाठी मुख्यतः अनुदान किती असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, या योजनेमार्फत 10 मादी बकऱ्या आणि 1 नर बकरा असं 11 युनिट असणार आहेत। तर आता या योजनेसाठी मुख्य योजना म्हणजे धोरण काय असणार आहेत हे आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया। तर राज्य स्तरावरील नवीनतम योजना महाराष्ट्राच्या पशुधन विभागाकडून राबवली जाणारी ही एक सर्वात महत्वाची योजना आहे। बकरी आणि मेंढी पालनाला प्रोत्साहन देणारी ही योजना आहे। सामान्यतः जे सामान्य वर्ग आहेत यासाठी 50% अनुदान असणार, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 75% अनुदान उपलब्ध करण्यात आलेलं आहे। तर या युनिटची किंमत सुमारे 25,000 असून ही योजना जिल्हा स्तरावर लागू असणार आहे आणि लाभार्थ्यांना थेट बकऱ्या पुरवल्या जातील। तर आता बकरी युनिट योजना अनुदान आणि बँक कर्ज ही योजना सामान्य लाभार्थ्यांसाठी 40% पर्यंत अनुदान असणार आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 60% अनुदान या योजनेमार्फत दिलं जातं। तर आता एकूण युनिट किंमत 77,456 असणार। तर लाभार्थ्यांना बँक कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्यामुळं व्यवसाय सुरू करणे सोपं होईल। आता ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि बकरी विकास महामंडळाकडून राबवली जाते। तर अनुसूचित जाती या लाभार्थ्यांसाठी बकरी गट वितरण, अनुसूचित जमातीसाठी विशेष योजना, यामध्ये 10+1 बकरी गटासाठी 75% अनुदान दिल्या जातं। यात गटाची एकूण अंदाजी किंमत 1,03,545 असणार आहे। तर विमा आणि इतर खर्चाचं अनुदान 77,659 रुपयापर्यंत असणार आहे। ही योजना जिल्हा परिषदेद्वारे राबवली जाते, जसं की बीड जिल्ह्यामध्ये याला चांगला प्रतिसाद मिळाला। यामध्ये सामान्य वर्गासाठी बकरी युनिट स्थापना योजना, सामान्य वर्गातील लाभार्थ्यांसाठी 50% अनुदान योजना, तर या लाभार्थ्याला स्वतः 50% योगदान द्यावं लागतं। यामध्ये युनिटमध्ये 10 मादी आणि 1 नर बकरी समाविष्ट असणार आहे। यामध्ये जिल्हा स्तरावर ही योजना लागू होते। यामध्ये तुमच्या घरात जर कोणी अपंग असेल तर अपंग लाभार्थ्यांसाठी ही विशेष योजना आहे। तर अपंग शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानाची योजना राज्य सरकारने सुरू केली। यासाठी युनिट असणार आहेत 68,000 रुपये। यासाठी अनुदान असणार आहेत 61,200। तर लाभार्थ्यांना फक्त विमा आणि इतर किरकोळ खर्च उचलावा लागतो। तर पालघर जिल्ह्यामध्ये याला चांगला प्रतिसाद मिळाला। तर राष्ट्रीय पशुधन मिशन केंद्र सरकारची योजना बकरी, मेंढी आणि डुक्कर पालनासाठी उद्योजकता विकास आणि जाती सुधारणेवर केंद्रित आहे। तर 50% अनुदान 50 लाखापर्यंत सुद्धा कर्ज उपलब्ध सुद्धा करून दिलं जातं, ज्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होतो। आता या योजनेसाठी पात्रता आणि निकष सुद्धा महत्वाचे असणार आहेत। तर बकरी पालन अनुदानासाठी पात्र होण्यासाठी काही महत्वाचे निकष सुद्धा तुम्हाला पूर्ण करावे लागतील, ज्यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शेतकरी आणि ग्रामीण भागातील व्यक्ती असेल तर यांना प्राधान्य देण्यात येईल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा अपंग महिला किंवा महिला लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, किमान 18 ते 60 वर्ष वय असावं, 18 पेक्षा कमी आणि 60 वर्षापेक्षा वय जास्त नसावं, आणि बकरी पालनासाठी जागा जर उपलब्ध असेल तर त्यांना अजून त्या ठिकाणी फायदा होईल। तर अर्जदार यांचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे, 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावं। अर्ज 2 प्रकारे करता येतो, एक ऑनलाईन आणि ऑफलाईन। अर्ज ऑनलाईन करायचा असेल तर पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर dat.maharashtra.gov.in किंवा myscheme.gov.in
या वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही पशुसंवर्धन कार्यालय किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी अर्ज करू शकता. तर अर्ज करण्यासाठी काही कागदपत्र सुद्धा लागणार आहेत, जसं की तुमचं आधार कार्ड असेल, राशन कार्ड असेल, बँक पासबुक असेल किंवा लागू असल्यास तुम्हाला जातीचा दाखला सुद्धा सादर करावा लागेल आणि जागेचा पुरावा जसं की आट किंवा शेतीचा आट. तर अर्जानंतर निवड प्रक्रिया आणि बकऱ्या वितरण होते. तर बकरी पालनाचे फायदे, याचा आर्थिक फायदा असा की कमी खर्चात सुरू होणार हा व्यवसाय आहे आणि वर्षभरामध्ये 2 ते 3 वेळेस बकरी पिलांना जन्म घालते. तर पर्यावरण अनुकूल बकऱ्या कमी जागेत राहतात आणि खत उत्पादन करतात. सरकारी समर्थन मिळतं. या अनुदानाव्यतिरिक्त विमा, प्रशिक्षण आणि बाजारपेठ सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. तर 2025 पासून पशुपालनाला शेतीचा दर्जा मिळाल्यामुळं यामध्ये बोर व्यवस्था, सौरपंप व्यवस्था या उपकरणाला सुद्धा अनुदान देण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्रात बकरी फार्म सुरू करण्यासाठी अनुदान हे उत्तम संधी आहे. तर योग्य योजना निवडून आणि अर्ज करून तुम्ही स्वावलंबी होऊन तुमचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करू शकता. तर अधिक माहितीसाठी स्थानिक पशुसंवर्धन कार्यालयाशी तुम्ही संपर्क करू शकता. बकरी पालन अनुदान महाराष्ट्र बकरी फार्म योजना 2026 यासारख्या शोधाद्वारे तुम्ही नवीनतम अपडेट सुद्धा मिळू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेत तुम्ही लाभ घेऊ शकता. तुमच्याकडे शेती आहे, कमी शेती आहे, पाण्याचा स्रोत आहे, चाऱ्याची उपलब्धता आहे आणि तुमची मेहनत करायची जर तयारी असेल तर अशा प्रकारे 50% आणि 70-75% अनुदानावर तुम्ही राज्य सरकारकडून बकरी पालन, मेंढी पालन आणि डुक्कर पालनासाठी तुमचा छोटा मोठा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण एक्सप्लेन केलेली आहे ही माहिती पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून आपण ही माहिती घेतली, त्याच्याच आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे. यामुळे संपूर्ण शहानिशा करून तुम्ही समोरचं पाऊल उचलू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, योग्य वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.